सर्दी झाली अरे मला. किती जास्त. हॅलो, this is the Maya Artifact episode number 13, 12, 1312. आजची तारीख आहे ऑक्टोबर 17, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 3:25. गेले 3 हफ्ते माझी कंटिन्यू इव्हिनिंग शिफ्ट आहे वाटते. या म्हणजे मागच्या वीक मध्ये माझी शिफ्ट चेंज होती. तर सो मी इव्हिनिंग शिफ्ट मध्ये होतो आणि त्याच्या अगोदर माझी जेन्युइन शिफ्ट होती ते इव्हिनिंग मध्ये होती आणि हे शिफ्ट इव्हिनिंग मध्येच आहे. कंटिन्यू 3 वीक इव्हिनिंग मध्ये आहे मी. इव्हिनिंग शिफ्ट मला आवडते, इट इज गुड. बट मॉर्निंग शिफ्टचे पण काही फायदे असतात. म्हणजे सकाळी 7 वाजता येऊन 3, 3:30, 4 वाजेपर्यंत आपण फ्री होऊन जातो आणि मग संध्याकाळी कसं मस्त फ्री वाटते. 8 वाजेपर्यंत थोडस झोपलं, 7 इव्हन संध्याकाळी थोडस फिरायला पण जाऊशा वगैरे वाटते. सकाळी वगैरे आता मॉर्निंगला कसं दुपारी फ्री टाइम तर असतो, बट ऊन आणि असल्यामुळे तर बाहेर निघू शकत नाही वाटत. आज मला माझ्याबद्दल एक माहीत पडलं, काही क्वालिटीज की मी खूप कठीण म्हणजे ज्यावेळेस लोक गिव्ह अप करून देतात त्या वेळेतही मी काफी स्फूर्तीनं काम करतो आणि शांत राहतो. एकदम चिडचिड होत नाही. जस्ट लाईक कीप इट काम. इट्स अ रिअली ग्रेट थिंग आय थिंक. कारण नाही का असं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा नाही का प्रेशर राहते तेव्हा नाही का खूप शांतपणे गोष्टी करावा लागतो. म्हणजे एकदम खूप घाई गडबडीमध्ये नाही. घाई गडबड तर आहे, बट स्वतःचा वेळ घ्यायचा त्या घाई गडबडीमध्ये पण सुद्धा. कारण त्यामुळे काय होते, थोडासा डिले झाला चालून जाईल, काही होणार नाही. जास्तीत जास्त का होणार, एंड ऑफ द वर्ल्ड तर होणार नाही. ठीक आहे, आता एंड ऑफ द वर्ल्ड वगैरे होणार वगैरे पाहू तेव्हाची सिच्युएशन वगैरे. बट तरी जर घाई गडबडीची वेळ आली तरी तेव्हा काम नाही का थोडस चांगल्यानेच करावं, प्रॉपरली. टेक युअर टाइम. गडबड काही आहे नाही. फाईल सबमिट करायसाठी हे लोक एवढे घाई गडबड करतात ना, बहुत जास्त. आमचा आतापर्यंत मी प्रोजेक्टवर होतो बरं. राईट नाव 3 वाजेपर्यंत मी काय टाइमपास करत नव्हतो. राईट, मी ऑफिसमध्ये होतो. आत्ता जस्ट आलो आहे आणि 3 जण होतो, मी, अमोल आणि अभिषेक. मी ते वारले पार्सनवर काम करत होतो, तर त्याच ते बाकी होते. काही निघाले पॉइंट्स, तर त्याला सॉर्ट आउट करत होतो. खूप साऱ्या गोष्टीच आहे ज्या आपल्याला म्हणजे शिकून घ्यावं लागते. माझ्या मध्ये क्वालिटीज आहेत ते एक चांगलं. माझ्यामध्ये फक्त एक क्वालिटी नाही आहे जे मला आवडत नाही, आणि ती क्वालिटी म्हणजे मी लोकांना म्हणजे कसं आहे की मी लोकांना असं उद्धटेने बोलू शकत नाही. उद्धटतेने म्हणजे जस्ट लाईक आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट नाही करू शकत. वाय कारण माझं कसं आहे की समोरच्या व्यक्तीने माझं ऐकलं तर ऐकलं. समज जर त्याला नाहीच ऐकायचं आहे आणि मी सांगूनच राहिलो
तर तो नाहीच ऐकेल. सो इट जस्ट लाईक लेट इट बी. किंवा कधी कधी काय होते का छोट्यातली छोटी जरी गोष्ट माझ्या आधी चुकली वगैरे, आता जस्ट लाईक मी फाईल सबमिट करायच्या वेळेस काय झालं होतं की ते 2 बीन मधली जी गॅप आहे ना ती थोडी जास्तच क्लोज होती, म्हणजे खूपच चिपकून होती, त्याला लिटल बिट गॅप हवी होती. तर यासाठी काय केलं की थोडीशी गलती होती, पण यासाठी हे लोक एवढे हे करतात, तळतळ बोलतात, त्यावेळेस मी ऐकून घेतो. चला हे माझी हेच तर मोठी प्रॉब्लेम आहे, मी ऐकून घेतो. इट इज नॉट माय थिंग. व्हाय म्हणजे काऊन तू असं ऐकून घेते? इट इज लाईक माझं असं हे आहे की आपण त्याला बोलून पण काही फायदा नाही ना. या इट जस्ट लाईक समज जर आपण त्याला आर्ग्युमेंट केलं तर तो पुन्हा वरती चढन आपल्यावर. हा मग तुला असं होईल का आणि तसं होईल का नसं तसं. इट जस्ट लाईक रिअली स्टुपिड वे टू डू दॅट. बेस्ट आहे की कधी कधी शांत राहूनच खूप सारे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातात. हा त्या लोकांच्या नजरेमध्ये आपल्याला, त्या लोकांच्या नजरेमध्ये त्यांना असं वाटते की हा डम आहे, याला काहीच येत नाही, हा असाच आहे तसाच आहे. मी विचार करू देतो या, कारण त्यांच्या असा विचार करण्यामुळे माझ्यामध्ये असा काही फारसा काही फरक होत नाही. या येस, इट जस्ट लाईक कोणीही या ऑफिसमध्ये जर कोणीही असा विचार करत असन की सौरभला काही येत नाही मॉडेलिंग वगैरे वगैरे असं तसं, ठीक आहे तुम्ही विचार करा. अजून का करणार आहे, ऑफिस म्हणून काढणार आहे. तसंही मी निघूनच चाललोय ऑफिस मधून वर्षभरानंतर. आणि समज जर त्यांना असं वाटत आहे तर त्यांना असं टेस्ट घ्यावं ना माझी. या आय एम रिअली गुड ॲट, कारण मला माहित आहे मी कोणत्या गोष्टीमध्ये बेहतरीन आहे. तर हे असे फालतूचे नाही का एक प्रकारे लोक येतात आणि असं काही बोलतात वगैरे, लाईक मी फक्त ऐकून घेतो. यस, कारण मला माहित आहे का मी कोण आहे आणि माझी डेस्टिनी काय आहे. आणि अशा वेळेस अशी सिच्युएशन तर येणारच. या दॅट इज वन थिंग. सो यस, थकलेलो नाही मी ऍक्च्युली. प्रॉब्लेम असा आहे की मला झोप नाही लागून राहिली आणि माझं पोट खूप जास्त गुडगुड करत आहे. मे बी आज मी ते हे खाल्लंय ना, तो नाश्ता नाही का कोणता, आलू बोंडे, त्यामुळे बहुतेक थोडेसे गॅसेस वगैरे येऊन राहिल्या. लेट इट आउट. वॉरले पार्सल हा असा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये 3D मॉडेल, जस्ट लाईक याची लेवल ऑफ डिटेलिंग वॉज टू मच. या बहुतच जास्त आहे. लेवल ऑफ डिटेलिंग म्हणजे कसं आहे की आम्हाला पॉइंट क्लाउड डेटा असतो. पॉइंट क्लाउड डेटा हा 3D फॉर्मॅट मध्ये असतो, जो की छोट्या छोट्या पॉइंट मध्ये एक 3D ऑब्जेक्ट क्रिएट करतो, जो की अनक्लिअर असतो इतकं काही, कारण ते लेझर स्कॅनिंगने स्कॅन केलेले डॉट्स असतात जे की एवढे अनक्लिअर नसतात. आता ते अनक्लिअर डॉट्सला आम्ही मॉडेलिंगद्वारे त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. आता कसं आहे की कुठे कुठे नाही का पॉइंट क्लाउड डेटा काहीच दिसत नाही. इट वॉज लाईक रिअली डेन्स. किंवा कुठे कुठे पॉइंट क्लाउड डेटा म्हणजे जिथे दिसते ना तिथे माती ठेवून आहे. जस्ट लाईक आता मला कन्व्हेअरचं फाउंडेशन बनवायचं आहे. फाउंडेशन म्हणजे ज्याच्यावर कन्व्हेअर उभा राहतो ना, बीम कॉलम वगैरे म्हणतात ना त्याला. यस, तिथे पूर्ण मातीच माती आहे. या पूर्ण मातीचा ढीग आहे त्या कॉलमच्या आजूबाजूला. सो मला त्या कॉलम कळतच नाही का तो कॉलम आहे कसा, दिसून कसा राहिला. इट जस्ट लाईक ऑल दी फाउंडेशनच्या आजूबाजूला नाही का नुसती मातीच माती, मला काहीच दिसून राहिला. तेव्हा नाही का थोडीशी तर्कबुद्धी लावावं लागते, कशाप्रमाणे आहे, काय आहे वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स, या साऱ्या गोष्टी समजून घ्यावं लागते.
वारलेपासून काम करणं इट वॉज लाईक रिअली ग्रेट. या असं काही नाही. म्हणजे याच्या अगोदर पण मी काम केलं होतं. कोणता प्रोजेक्ट होता तो? तो नाही का रे, वॉर वॉर वॉरले पार्सल नाही रे, वॅरॉक. वॅरॉक, येस. वॅरॉक हा प्रोजेक्ट होता. तोही 3D मॉडेलिंग वर होता. बट त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स होय ना, हे स्टेशनरी इक्विपमेंट्स होते. स्टेशनरी म्हणजे म्हणजे असं एक टेबल आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे ऑब्जेक्ट्स आहे, ते कसे कसे मॉडेल करायचे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये लेवल ऑफ डिटेलिंग इतके काही खास म्हणजे होती म्हणा, ह्या म्हणजे 400 लेवल ऑफ डिटेलिंग होती. बट त्याच्यामध्ये केलंय वगैरे आम्ही, मी बरोबर मॉडेलिंग वगैरे. दॅट इज रिअली गुड. वॉरले पार्सल मध्ये 2 mm ची डिफरन्स गॅप आहे. म्हणजे 2 mm मध्ये झालेल्या चुका आम्ही माफ करू. 2 mm म्हणजे जस्ट लाईक एक मुंगी एवढं डिस्टन्स. 2 mm म्हणजे सो इट वॉज लाईक इतकं ऍक्युरेट काढायचं आहे. RCS ला मॅच तर असलं पाहिजे, सोबत फाउलिंग वगैरे नसली पाहिजे प्रत्येक गोष्ट. सो बहुत म्हणजे कसं आहे की बहुत सारे मॉडेलिंगचे कन्सेप्ट ह्याच्यामध्ये क्लिअर होतात. म्हणजे कसं रेस्ट ऑफ द प्रोजेक्ट मध्ये कसं आहे की ऍसेटच आहे. इट इज लाईक ऍसेट किंवा 300 ची मॉडेलिंग असते. 300 ची मॉडेलिंग मध्ये याच्यामध्ये काहीच नाही. ऑलरेडी ऍसेट्स असतात, ते प्लेस करायचे असतात. पाईप असले तर पाईपचे ऍसेट, केबल ट्रे असले तर केबल ट्रेचे ऍसेट्स, कॉलम स्ट्रक्चर आर्किटेक्चर मध्येच ऑटोकॅड मध्येच टाकून देतात. त्याच्यामध्ये पण काही मॉडेलिंग नाही. इक्विपमेंट मध्ये थोडी बहुत मॉडेलिंग वगैरे राहते. तर ते इक्विपमेंट एकच डिसिप्लिन आहे याच्यामध्ये मॉडेलिंग असते, तर तो एकच बंद टाकतो. अदर दॅन दॅट वॉल वगैरे बिल्डिंग वगैरे हे तर 3D मॉडेल मध्ये तर 3D मॉडेल्स करावं लागते. बट ते काय स्क्वेअर डब्बे टाकावं लागते वगैरे. बट दॅट इज अ रिअली गुड थिंग. असे नवीन प्रोजेक्ट वगैरे आले का थोडंसं काम करण्यात ते मजा येते. आणि तू असा विचार करूच नको की लोक तुझ्याबद्दल का विचार करतात. डोंट. हे म्हणजे कसं आहे की दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आणि हा विचार करायचाच नाही का कोण 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 तुझ्याबद्दल का विचार करते, का कोणा म्हणजे ऑफिसमध्ये तुझी हैसियत काय, अवकात काय वगैरे वगैरे. ना आपण असं समजायचं का आय एम द रिअली डमेस्ट गाय. कुछ भी नाही आता. यस, बस बाकी काही नाही, चालते. व्हॉटएव्हर. हे आता गोष्टी तो वगैरे चालत राहील अशाच, कारण आता रात्रीचे 3:30 वाजत आहे. राईट नाउ आय जस्ट नीड टू स्लीप, कारण प्रॉपर स्लीप घेणं पण महत्वाचं आहे. यस. आज सर्वात इम्पॉर्टंट आज मी FD काढली. 5,000 रुपयाची FD SBI मध्ये मी आज काढली. आता हे FD का काढली मी, वाय? माझ्या अकाउंट मध्ये होते करीब 12,000 रुपये होते, ज्याची मला आता काही खास गरज वगैरे नाही आहे. सो आणि हे कसे, हे पैसे नाही का माझ्या अकाउंट मध्ये राहिले ना, तर हे पैसे आज न उद्या खर्च होणारच आहे. कारण समोर आहे दिवाळी आणि त्याच्यानंतर आहे येतेच असे तसे खर्च वगैरे. आता या महिन्यापासून मी ठरवलं आहे की करीब प्रत्येक महिना मी 10,000ची FD प्रत्येक महिन्याला काढत जाईल, आणि ते महिन्याभराचीच FD राहील. जे मी 5,000ची FD काढली ना, ती पण महिन्याभराचीच आहे. त्याचा व्याज किती मिळून राहिलाय, फक्त 45 रुपये. बट मला ते 45 रुपये मॅटर नाही, मला ते मॅटर आहे ते 5,000 रुपये ते सेव्ह राहील. एंड ऑफ द मंथ ते 5,000 रुपये ऍज इट इज राहील माझे. हेच माझ्यासाठी मॅटर आहे. सो दॅट इज रिअली गुड थिंग फॉर मी. So that is, सो कसं आहे की आता प्रत्येक महिना वगैरे सेव्ह करेल. राईट नाव आता माझ्यापाशी करीब 7,000 रुपये आहे. मी आता त्याला FD मध्ये नाही टाकेल, कारण आजची तारीख सांगू, आजची 17 तारीख आहे. 17 आहे का?
आजची 17 आहे. अबे हो यार, 2 दिवसानंतर मला मेसवाल्याचे पैसे द्यावे लागेल. त्याचे द्यावं लागेल मला 2,000 रुपये. ओके, तर मग 5,000 रुपये उरते. त्याच्यानंतर मग मला 1 तारखेला द्यावं लागेल घर मालकाचे पैसे 2,500 रुपये. तर करीब मग त्याच्यानंतर उरते 2,500 उरतात. त्याच्यानंतर 2,500 राहील. तर दॅट इज, आणि 2,500 मग आपली निघते दिवाळी वगैरे. आणि माझ्यापाशी स्टील आहे म्हणा 1,000 रुपये वगैरे. मी या महिन्यात जास्त कमी खर्च करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण जेवढे पैसे सेव्ह करता येईल तेवढे समोर मला कामी येईल. आज मी पढाई पण केली. आज 3रा चॅप्टर सुरू केला मी, आणि त्याचे करीब 12 स्लाइड कम्प्लीट केले. तरी मी वोकल मध्ये केले, तोंडी मध्ये लिहिलं नाही, रायटिंग मध्ये नाही केलंय. सो पुन्हा एक वेळ रिव्हिजन घ्यावंच लागेल त्याची. दिवस कमी आहे आणि माझा जे आहे ना, का म्हणजे त्याला प्रयत्न सुरू आहे. 5 महिने आपल्यापाशी. सो पूर्ण जीव तोडून लागायचा आहे. सो यस. आता हे जे आहे ना, हे समोरचे जे मंथ्स आहे ना, इट वॉज लाईक अ रिअली सेलिब्रेटिंग डेज आहे. यावेळेस नाही का, म्हणजे कसं की आता दिवाळी आहे, त्याच्यानंतर दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर मग डिसेंबर महिना लागतो. डिसेंबर महिन्यामध्ये मग लोकांची ट्रिप जातात, याची त्याची वगैरे खूप काही असते. आम्ही ट्रिप करून आलोय की आम्ही जाऊ बा कुठतरी. सो अशा वेळेस आपल्याला बघावं लागेल की आपण फोकस राहायला पाहिजे की ठीक आहे, आपण ट्रिप मध्ये जाऊ, एन्जॉय करू वगैरे, या सगळ्या गोष्टी मॅनिप्युलेट करू, या दॅट्स इट. बट आपल्याला पढाई पण करायची आहे. सो हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सो या आतासाठी एवढंच. राईट नो दिस इज द एंड. खूप गॅसेस येऊन राहिला यार. आय डोंट नो व्हाय. झोप लागून राहिली आणि गॅसेस पण येऊन राहिलाय. हे उद्यापासून नाही का, आलू बोंडे, कचोडी, समोसा वगैरे सब बंद. या लाईक रिअली बकवास असतात हे लोक. साला मी गॅसच करून टाकतात. काल रात्री पण झालं, आजही झालं, एकदम गॅसेस येऊन जातात. चला, this is the my artifact episode number 1312. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.